उचित मान सन्मान केला जाईल। चला जास्त वॉर्मअप करू नका, विनंती आहे आपण खेळाकडे प्रस्थान करायचं आहे। गुणसंख्या लेखक आपण खेळाकडे लक्ष ठेवायचं आहे, कारण आता ऑफिशियल स्कोरर आणि ऑफिशियल कमेंटेटर उशीर झाला आहे, जेवणासाठी प्रस्थान केलेलं आहे। तर आपण जास्तीत जास्त मॅचकडे वळूया, मॅचचा निश्चित आनंद घेऊया। तसेच संकेतजी म्हात्रे यांचाही स्वागत सन्मान केला जाईल। आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहतोय रामबाग चषक आणि हा रामबाग चषकामध्ये रंगलेले प्रत्येक सामने हे अतिटटीचे होत असतात। जाऊया पुन्हा एकदा नव्या कोऱ्या मॅचमध्ये, कारण आतापर्यंत आपण पहिल्यांदा फ्रेश मॅच पाहिली आणि आता दुसऱ्या फेरीची मॅच पाहिली आणि आता मात्र आपण तिसरी फ्रेश मॅच आजच्या रात्रीतील पाहतोय। मी पुन्हा एकदा जोडला जातोय, पंचांचा इशारा येते, हे वी गो, ग्रीन सिग्नल फ्रॉम द अंपायर। प्रवीण भोईर वरती चढविलाय हल्ला, काय सुंदर फटका सजविलाय, आलाय देखना सुंदर हुशारीने आणलेला षटकार। जास्तीत जास्त कॉमेंट्री तुम्हाला ऐकायला मिळेल, कारण थोडासा डीजे आता जेवणाची ही वेळ झालेली आहे। तर सत्र जर आपण पाहिलं, शांततेचं क्रिकेट आपण अनुभवूया, सुंदर सुंदर गाणी आपण ऐकत असतो, सुंदर प्रक्षेपण आपण एक इव्हेंटच्या माध्यमातून पाहत असतो। आणि संदेश शेळके यांची आता मात्र ज्या पद्धतीने एक इव्हेंटची वर्णी लागलेली आहे, खूप सुंदर काम दाखवलंय। षटकारांना मात्र हल्ला चढविलाय प्रयास कोळी नेहमीच एक ताकदवर बॅटर म्हणून ओळखला जातो। मग वहाल प्रीमियर लीगमध्ये सातत्याने त्यांनी मोठी कामगिरी केली। आत्तापर्यंत प्रयास कोळी म्हटलं तर वहाल गावासाठी नेहमीच एक मोठं नाव घडत चाललेलं आहे। मूर्ती लहान परंतु कीर्ती महान, प्रयास कोळी तयार असेल। खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने काय हुशारीने खेळलाय, ह्याला म्हणतात हुशारी, ताकद नाही तर नजाकत दाखवली। मी पुन्हा एकदा कौतुक करेन त्या प्रयास कोळीचं, कारण पहिल्यांदा अगदीच स्वतःला झोकून दिला आणि षटकार खेचला। तदनंतर आलेला लोअर फुल टॉसला मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केला आणि निश्चितच काऊ कॉर्नर रिजन मधून चेंडू मात्र चाललाय। आपण पाहू शकता हायलाइट्स मध्ये दन 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 करत हा अगदी सुंदरसा चौकार आणि षटकाराने मात्र अगदीच इरादे स्पष्ट केलेत प्रयास कोळीने। पहिल्या दोन चेंडूंवरती आतापर्यंत धावा आपण पाहतोय, बिनबाद 10। गोलंदाज प्रवीण भोईर, विचार करावा लागेल। खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला मात्र प्रवीण भोईरला म्हटलं तर विचार करावा लागेल, अगदीच गोलंदाजाला विचार करायला लावला यावेळेला प्रवीणने। ऑफ स्टंपच्या बाहेर हा टाकलेला फेकलेला यॉर्कर चेंडू प्रयासला कदाचित वाटला आपण खोदून काढू की काय, तोपर्यंत बाकीचं काम यष्टीरक्षकांनी अगदीच सूट समेत चांगलं केलं गेलं होतं। ऑफ स्टंपच्या बाहेर सुंदर डिलिव्हरी, गती परिवर्तन केलं, कारण पहिल्यांदा प्रयासला गतीने ब्लॉक केलं गेलं होतं। प्रयास कदाचित यावेळेला गतीसाठी थांबला असेल की पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी येईल का, परंतु सेम डिलिव्हरी सोबत गती काढली गेली, हे खूप महत्त्वाचं असतं। मी सातत्याने म्हणतो की ज्याप्रमाणे मुथय्या मुरलीधरन म्हणतात की बॉलिंग अबोव 150 मीन्स यू आर नॉट गुड बॉलर। तुमच्याकडे एक सुंदर यॉर्कर, स्लो यॉर्कर असणं गरजेचं आहे आणि तोच यॉर्कर टाकला। काय चेंडू, दांडी 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 गुल। प्रयास कोळी पहिल्या दोन चेंडूंवरती हावी ठरला होता, त्याच प्रयास कोळीला मात्र विचार करायला भाग पाडलं पुढच्या 3 चेंडूंवरती। वहाल संघ पहिल्या 2 चेंडूंवरती धावसंख्या होती 6 आणि 4 म्हणजेच 10। नंतरचे 3 चेंडू मात्र प्रवीण भोईरला अगदीच पूर्ण मार्क्स द्यावे लागतील ह्या गोलंदाजीसाठी। New batsman in at number 3, Mr. Ghanshyam Patil, leading from the front since Prayas was playing so beautifully. निश्चित आतापर्यंत पाहिलं पहिले 2 चेंडू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता, परंतु नंतरचे 3 चेंडू मात्र पूर्णपणे हावी ठरला गोलंदाज प्रवीण भोईर।
जैसे कि सभी को मालूम है, प्रवीण गायकर जी ने इस बल्लेबाज को नन्ना मुन्ना बल्लेबाज घनश्याम पाटिल इस नाम से पुकारे जाते हैं। तो प्रवीण गायकर अभी जरूर होते तो उनको ये पुकार देते। तो इस बीच हम देख रहे हैं मैदान की ओर बहुत बढ़िया समा है क्रिकेट का, और इस बीच पूरी तरह से ओस शबनम मैदान के ऊपर दिखती हुई। रोशन जी पाटिल वाहल, अगर आप यहाँ पे उपस्थित है कृपया करके आइए, विनती है आपको। स्विच हिट करने का प्रयास था, फिर एक बार ऑफ स्टंप के बाहर पूरी तरह से। बाकी की चारों गेंदें देखी तो अब तक ये पूरी तरह से ऑफ स्टंप के बाहर और मिडल लेग पे यॉर्कर गेंदें फेंकी थी। तो यहाँ से पहले ओवर का खात्मा हो चुका है। पहले ओवर के अंत में कुल रन संख्या जड़ चुकी है 10 पे 1। जहां तक हमने देखा है प्रतीक पाटिल जो कि ओपनिंग ऑर्डर में आए थे, अभी तक कोई भी गेंद खेले नहीं है। प्रयास कोहली स्टार्टिंग के 5 गेंदें खेले, उसमें से पहले ही 2 गेंदों में 10 रन संख्या अर्जित की थी। उसके बाद गेंदबाज प्रवीण भोईर ने हल्ला चढ़ाया था प्रयास कोहली के ऊपर। घनश्याम पाटिल जो कि आए थे 1 डाउन में, उनको भी शांत रखा प्रवीण भोईर ने। नए गेंदबाज जयेश भोईर गेंदबाज की ओर जाते हम गेंदबाज की ओर जाते हुए देखेंगे। जयेश भोईर जो कि अपना निजी पहला और टीम के लिए दूसरा ओवर फेंकेंगे और सामने रहेंगे। इस बीच प्रतीक पाटिल जो कि अब तक अपना बल्ला नहीं खोले हैं, स्ट्राइक पर अब तक आए नहीं थे। तो यहाँ से प्रतीक पाटिल को बल्ला खोलना पड़ेगा। टीम की रन संख्या जिस तरह से पहले 2 गेंदों पे बन रही थी, उस तरह से टीम को और अपने गेम को चलाना पड़ेगा। क्योंकि कहाँ से तो लग रहा था कि ये प्रयास थोड़ा सा बैकफुट पे आया, लेकिन यहाँ से गेम और आगे चलता रहेगा। 5 ओवर का ये सत्र है, पहली इनिंग है, और 5 ओवर में अच्छी रन संख्या देखने को मिली है कल से, जहाँ पे हमने 70-76 रन होते हुए देखे हैं। गेंदबाज तैयार, ऑफ स्टंप के बाहर की गेंद, अंपायर द्वारा इशारा आएगा, करार दिया जाएगा वाइड का। तो गेंदबाज को ये गेंद पुनः फेंकनी पड़ेगी, सामने वाले टीम को 1 रन दिया जाएगा। कुल रन संख्या यहाँ पे जुड़ जाएगी 11, 1 विकेट के नुकसान पर। यावेळेला चांगला फटका आहे, परंतु पूर्णपणे बॅटच्या रडारमध्ये आला नाही आहे। खरं तर ऑफस्टंपच्या बाहेरचा हा चेंडू होता, त्याला तटवण्याचा प्रयत्न केला गेलाय। एकेरीने मात्र इथं प्रतीक पाटील आपलं खातं खोलतील, धावसंख्या जाऊन पोहोचेल 12च्या घरामध्ये। गोलंदाज तयार, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अगदीच अनऑर्थोडॉक्स पद्धतीने उचलण्याचा प्रयत्न केला गेला होता। चेंडू मात्र शरीरावरती जाऊन आदळलाय, कोणत्याही प्रकारची रन संख्या इथं मात्र जोडली जाणार नाहीये। खरं तर कालपासूनचा आपण क्रिकेट पाहिला तर ज्या गोलंदाजांनी अगदीच हुशारीने गोलंदाजी केली त्यांना खूप चांगलं यश मिळालंय। मग कालची विकेट हॅट्रिक, आजच्या पहिल्या मॅच मधल्या 2 विकेट हॅट्रिक हे सांगून जातात की तुम्ही अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं अगदीच अनिवार्य असेल। कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, पूरी तरह से चूके हैं यहाँ पे बल्लेबाज घनश्याम पाटिल। अब तक 3 गेंदे खेले हैं, कोई भी रन संख्या अर्जित नहीं किया है अपने टीम के लिए। टीम की रन संख्या देखा जाएगा तो 12 पर रुकी है, पूरी तरह से चकमा दे रहे हैं जयेश भोईर। पहली गेंद वाइड, उसके बाद एक इक्का आया था, बाद में 2 बिंदी गेंदे, इस तरह से 3 गेंदे यहाँ पे हो चुकी है दूसरे ओवर में। घुमा के मारने का प्रयास किया था, जैसे ही बल्लेबाज स्विच हिट करने का प्रयास किया और ये गेंदबाज ने उसको फॉलो किया। ये ताकत रहती है गेंदबाज की, देखिए आप स्क्रीन पे देख सकते हैं। जैसे ही स्विच हिट करने का प्रयास किया, उसको और फॉलो किया और पूरी तरह से एक बहुत बढ़िया गेंद फेंकी थी। बैक टू बैक 4 गेंदे यहाँ पे घनश्याम ने
बिंदी खेली जिसमें पहले ओवर का एक गेंद और दूसरे ओवर के अभी तक के 4 गेंदे घनश्याम पाटिल पूरी तरह से चकमा खा रहे हैं। बैक टू बैक 5 गेंदे घनश्याम कुछ भी नहीं कर पा रही है। श्याम, घनश्याम, आपको अभी भगवान को बुलाना पड़ेगा। ऑफ स्टंप के बाहर कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, क्या यहाँ पे पारी को छोड़ दिया है या फिर आउट है? यस, अंपायर डिसीजन, इट्स आउट। शायद हिट विकेट है। यस, हिट विकेट। फलंदाज बाद होईल। तो संदेश शेळके यहाँ से बताते हुए कि ये देर रात चैटिंग करने का परिणाम है क्या, क्योंकि जिस तरह से उनका हमने बोलबाला किया था जब भी घनश्याम आए थे क्रीज पे, नन्हे मुन्ने बैट्समैन, तो यहाँ से पूरी तरह से 2 ओवर्स का खात्मा हो चुका है। 2 ओवर्स के बाद कुल रन संख्या जड़ चुकी है 2 विकेट के नुकसान पर 12। पहले ओवर में आए थे 10, दूसरे ओवर में आए खाली 2 रन और 2 विकेट मिल चुके हैं। तो घेरे के ओवर्स जो बाकी थे वो पूरी तरह से खत्म हो चुके हैं। पावर प्ले के ओवर्स जो हम कहते हैं, घेरे के ओवर पूरी तरह से खत्म हो चुके हैं। सुदेश साळुंके इस बीच मैदान के बीच हम जाते हुए देख रहे हैं। उल्बेनोट प्रीमियर लीग में बड़ी बोली लगाई थी ऋषि नाइक और सभी टीमों ने सुदेश साळुंके के लिए। तो यहाँ से सुदेश साळुंके जो कि अपना गुडविल, अपना नाम लौकिक जो है, उस तरह से बैटिंग करेंगे क्या? ज्या पद्धतीने सुदेश साळुंकेला लोक ओळखतात, एक जबरदस्त फलंदाज, आणि ज्या पद्धतीने प्रतीक पाटील फलंदाजी करतोय, तो फलंदाज आतापर्यंत फक्त एकच चेंडू खेळलाय 12 चेंडूंमधून आणि त्याच्यावरती 1 धाव त्यांनी जरूर मिळवली। रन बॉल इक्वेशन आतापर्यंत चालू आहे। येणारे 18 चेंडू टार्गेट काय सेट केला जाईल? गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा। प्रारंभिक गोलंदाज वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं, प्रवीण भोईर तयार पंचांच्या डावीकडून। फुलटॉस चेंडूला मात्र चांगलं एलिव्हेशन दिलंय, जसा आला तसा पाठविलाय। बऱ्याच उशिराने का होईना प्रतीक पाटीलचा इथं मात्र खेळ चांगला सुरू झालाय। संदेश शेळके आम्हाला माहिती पोहोचवतात की गोलंदाज प्रवीण भोईर बायकरमॅन, फलंदाज प्रतीक पाटील बायकरमॅन, म्हणजेच ज्या वेळेला मैदानामध्ये कर्ण आणि अर्जुनाचं युद्ध चालू असतं त्यावेळेला अनेक प्रकारचे अस्त्र पाहायला मिळतात। पहिलं अस्त्र फसलंय ते म्हणजे प्रवीण भोईरचं। हल्ला चढवला प्रतीक पाटीलने। या वेळेला काय घडलं तर अगदीच भेदक मारा तिखट प्रश्न विचारला गेला, परंतु थोडासा डाऊन द लेग होता, सोडलाय जरूर। तिखट माऱ्यासमोर हुशारी दाखवली प्रतीक पाटीलने। वाईडच्या स्वरूपात 1 धाव मात्र ऍड केली जाईल। वाईड मध्ये आलेली 1 धाव धावसंख्येला आत्ताच थोडासा चांगला आकार देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे 19 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। अजूनही वाळ संघ काही बिघडलेला नाही अजिबात, कारण ज्या पद्धतीने प्रतीक पाटील सुदेश साळुंके जमले तर मात्र जम बसू शकतो। ऑफस्टंपच्या बाहेर वाईड चेंडू, पंचांचा इशारा येईल। गोलंदाजाला पुन्हा एकदा फेकावा लागेल हा चेंडू, कारण ऑफस्टंपच्या बाहेर जी पॉपिंग क्रीज आपण दिलेली असते त्याच्या बाहेर जर चेंडू गेला तर निश्चित चेंडू वाईड दिला जातो। कुठेतरी विचार करायला भाग पडले आता प्रवीणला। निश्चित हा चेंडू चांगला आहे। बघा ना, आपण इंटरनॅशनल मॅचेस पाहतो ना, ज्यावेळेला काय घडलं इंटरनॅशनल प्लेयर हे स्क्रीनवरती पाहतात आणि आता आपले समोरचे प्लेयरही एवढी सुंदर मोठी स्क्रीन आणि सुंदर प्रक्षेपण, खेळाडूही पाहतात की काय घडलं होतं चेंडूवरती। खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खोदून काढलाय। मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे, कारण आता पॉवर प्लेची षटकं संपलेली आहेत। तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 21च्या घरामध्ये षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, ज्याच्यामध्ये 2 वाईड पाहायला मिळाले। 3 चेंडूंचा खेळ झालाय। धावसंख्या आतापर्यंत या षटकामध्ये 9 आले 3 चेंडूंमध्ये। उर्वरित 3 चेंडू प्रवीणवरती हल्ला होईल, सुदेश साळुंके हवी होईल की प्रवीण आपल्या शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करेल गोलंदाजीमध्ये।
ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू जरूर फसला होता, परंतु यष्टिरक्षकाला समजला नाही, कारण बॅटची बॉटम एज कदाचित घेऊन गेला होता की काय. बाकीचं काम मात्र निश्चितच शॉर्ट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक काम करून जातोय. येस, 1174 व्ह्यूवर्स आपण पाहतोय, कारण आता 2 नाईट आज चालू आहेत. निश्चित यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, लोअर यॉर्कर, त्याला मात्र लॉंग ऑफला तटावलाय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आई एकवेळा इव्हेंट्सला विक्रमी व्ह्यूज पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये जवळजवळ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज त्या लिंकला आलेले मी पाहिले. जबरदस्त प्रक्षेपण. आयोजनही तेवढंच खास आहे, कारण आयोजनाचं नाव आहे, चषकाचं नाव आहे रामबाग चषक 2024. चांगला फटका उचललाय, क्षेत्र चांगलं निवडलंय. क्षेत्ररक्षक मात्र काय करतोय, गडबड केली सुदेश आणि प्रतीक मध्येही थोडी गडबड झाली होती. अंत भला तो सब भला, देर आहे दुरुस्त आहे. वहाल टीम एका बाजूला प्रवीण भोईरही कौतुक करतोय. क्षेत्ररक्षकांचं जरी चूक झाली असली तरी खरं तर याला म्हणतात खेळाडू वृत्ती, याला म्हणतात खेळ, की आपल्या संघ सहकाऱ्यांकडून काही चूक झाली असेल तर आपण त्या संघ सहकार्याला जरूर साथ दिली पाहिजे. धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांच्या अंती 2 बाद 23. बघा ऑनस्क्रीन तुम्ही पहा कशा पद्धतीने एक झेल दान झाला. तदनंतर प्रतीक आणि सुदेशमध्ये काय फंबलिंग झालं. सुदेश आणि प्रतीक मध्यावरती येऊन थांबले होते, परंतु अंत भला तो सब भला. फलंदाज मात्र इथं दोन्हीही निश्चित साबूत असतील आपल्या क्रीजमध्ये. पहिलं षटक प्रवीण भोईरने साकारलं, 10 धावा दिल्या, 1 विकेट मिळवला. दुसरं षटक जयेश भोईरने साकारलं, अवघ्या 2 धावा दिल्या, 1 विकेट मिळवला. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. तिसरं षटक पुन्हा एकदा प्रवीण भोईरने साकारलं, 1 षटकार खाल्ल्यानंतरही 11 धावा दिल्या. नवीन गोलंदाज चतुर्थ क्रमांकाचा अतिशय द्रुत गोलंदाज संदेश भोईर. प्रतीक आहे ना स्ट्राईक एंडला, प्रतीक स्ट्राईक एंडला आहे. नॉन स्ट्राईक एंडला सुदेश साळुंके आहे. इथून गिअर अप करावं लागेल टीम वहाळला, कारण आत्तापर्यंत धावसंख्या पाहिलं तर जवळजवळ 7.5च्या सरासरीने पळतोय तो म्हणजेच वहाळ संघ. अतिशय सुरेख असं आयोजन. लाईट्स पाहिल्या तर आपण फ्लड लाईटच्या अंदर सुंदरसा खेळ. काल सर्व मोठे मोठे दिग्गज प्लेयर आले होते, सर्वांच्या प्रतिक्रिया मी घेतल्या. सर्वांचं म्हणणं होतं की एवढी चांगली स्पर्धा खूप कमी पाहायला मिळते. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पूर्णपणे स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. गोलंदाज मी म्हटलं होतं की धूर्त आणि धूर्त म्हणजेच हुशारीने व्हेरिएशनमध्ये गोलंदाजी करणं, अतिशय चनाक्षपणे गोलंदाजी करणं. द्रुत म्हणजेच फास्ट गेंदबाजी, फास्ट बॉलिंग करणं. ह्यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, निश्चित मिड विकेट रिजनमध्ये डीप मिड विकेटला खेळलाय. उचल चांगली, फेक ही चांगली. निश्चितच एका धावेवरती समाधान मानावं लागेल प्रतीक पाटीलला, एका धावेवरती समाधान मानावं लागेल वहाळ संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 24च्या घरामध्ये. 3.2 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूमध्ये अवघी 1 धाव आली. सुदेश थोडासा विचार करावा लागेल आता. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू लाईन अँड लेंथ मध्ये आहे, पॉपिंग क्रेजच्या एरियामध्ये आहे. जरूर निर्धाव चेंडूची सांगता. जागेवरून मात्र खेळ होताना पाहतोय, पदलालित्य पाहायला मिळालं नाहीये. स्टँड अँड डिलिव्हर्ड करण्याचा प्रयत्न होता सुदेशचा. खरं तर हुशार फलंदाज आहे, अष्टपैलू आहे सुदेश. खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिला होता. यष्ट्यांच्या समोर जाय बंदी केलाय सुदेश साळुंकेला. मात्र या गोलंदाजाने संदेश भोईरने सुदेश साळुंकेला परतावं लागेल, जे की 4 चेंडू खेळले सुदेश साळुंकेने. अवघी 1 धाव आपल्या संघासाठी उभारू शकला. आतापर्यंत पाहिलं 3.4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. वहाळ संघ थोडासा बॅकफुटवरती आहे, कारण 24 धावा उभारल्या गेल्यात, 3 गडी मात्र बाद झालेत. येस, अँगल डिलिव्हरी होती बघा. अगदीच पंचांचं कौतुक करावं लागेल, कारण
ओव्हर द विकेट आलेले अँगल डिलेव्हरी बरोबर यष्ट्यांच्या मध्ये गाठला गेलाय. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला एवढं क्लिअर प्रक्षेपण पाहायला मिळतंय. बिपिन पावशे घणाघाती फलंदाज आहे. बिपिन पावशे वाळ संघाचा घणाघात करावा लागेल, प्रहार करावा लागेल, त्याशिवाय इथून मात्र गत्यंतर असणार नाही आहे. धावसंख्या सीमित आहे 24 वरती. श्री गणेश क्रिकेट क्लब नावेकडे रामबाग चषक 2024 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. ऑफस्टंपच्या बाहेर बघा गोलंदाजांनी अतिशय हुशारीने जाणलंय की सर्वजण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात. जर गोलंदाजीच्या मेरिटनुसार जर तुम्ही खेळलात ना, ऑफ साईडमध्ये फक्त तुम्हाला बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. अगदीच त्या ताकदीने खेळणं गरजेचं होतं. इथेही काय घडलंय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सर्व गोलंदाजांनी अगदीच संघनायकांनी जो ठेवलेला विश्वास होता त्या विश्वासात मात्र सार्थ ठरवलंय. मग भाताण संघाचं आतापर्यंत गोलंदाजीचं पृथक्करण जर पाहिलं आपण तर निश्चितच 4 षटकांचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर निश्चितच 11 धावा दिल्या प्रवीण भोईरने. तदनंतर संदेश भोईर आला. आतापर्यंत सर्व भोईर बंधू आले. सर्व भोईर बंधूंनी काम मात्र तमाम केलंय. संदेश भोईर आला, अवघी 1 धाव खर्च करत 1 विकेटही काढून टाकली. 4 षटकांचा वाजवी खेळ झालाय. 4 षटकांच्या अंती धावसंख्या आहे ती म्हणजेच 24. या निश्चितच कामोठे संघाचा रिप्रेझेंटेटिव्ह यावं. आपलं टी शर्ट्सही घेऊन जायचं आहे आणि टॉसविनसाठी यायचं आहे. धाकटी जुई चला नेरे आणि कामोठे संघाला विनंती असेल तर परेशजी आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. नेरे आणि कामोठे संघाच्या प्रतिनिधीला विनंती असेल आपले टी शर्ट्स घेऊन जायचे आहेत. फटका हवेमध्ये नाही आहे तर प्रेक्षकांच्या भेटीला चाललाय. हवाई सफर करून दाखविले प्रतीक पाटील यांना. प्रतीक पाटील नामक फलंदाजांना काय सुंदर फटकेबाजी. देर आए दुरुस्त आए, सुबह का भूला अगर शाम को वापस आए संदेश तो उसे भूला नहीं कहते दोस्तों. अलंकार भोईर के ऊपर ये किया है कड़ा प्रहार, ये है बड़ा हिट. बिग 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 6. तर उपस्थित प्रेक्षकांना विनंती आहे, जर तुम्ही कमाल कॅच घेतलीत, प्रेक्षक कमाल कॅच, तर तुमच्यासाठी नीलशेठ ठाकूर यांच्याकडून कालही बक्षीस होतं, आजही बक्षीस असणार आहे. निश्चितच कॅच पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्याच चेंडूवरती अलंकार भोईरवरती हल्ला केलाय. या हल्ल्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर काय देईल अलंकार भोईर, की ज्या पद्धतीने प्रतीक पाटील. चला चेंडू द्यायच्यात बॉलबॉय, चेंडू द्यायच्यात कारण चेंडू नाहीसा झालाय. रात्रीच्या गडद अंधारामध्ये नाहीसा झालाय. तर अजय कडू आपण कुठे असाल, आपण कृपया करून यावं. इनिंग ब्रेक मध्ये अजय कडू आपणास विनंती आहे, आपण कृपया करून व्यासपीठावरती यावं. चेतन शेठ ठाकूर यांची आपल्याला प्रेमाची हाक आहे. अलंकारचा चेंडू ह्या वेळेला फटका फसलाय. स्वतः गोलंदाज जाईल, कॉटन बोल्टचा विकेट मिळेल. अतिशय हुशार वाजवी गोलंदाजी म्हणावं लागेल, कारण पहिल्याच चेंडूवरती प्रतीक पाटीलने हल्ला केला. प्रतीक पाटीलची एकाकी झुंज मात्र इथं यशस्वी ठरली. मित्रप्रेम बघा आपण स्क्रीनवरती पाहू शकतोय. परेश म्हात्रे आणि चेतनजी ठाकूर बघा आपण मोठ्या स्क्रीनवरती पाहू शकताय. मित्रप्रेम काय चर्चा असेल, क्रिकेटमधली मोठी चर्चा जरूर आपल्याला पाहायला मिळेल,
कारण चेतन शेटने आता मात्र आमच्या रामशेठ ठाकूर साहेबांना विचारलंय की आपण मंत्री चषक लवकर लवकर इथं व्हायला पाहिजे. मंत्री चषकासाठी आपण आता सज्ज होतोय की काय, ह्या चर्चा रंगतील. कारण पुढच्या वर्षी 5 लाखांचं पारितोषिक पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजाला अगदीच आपला सूर सापडलाय. दुसऱ्या चेंडूवरती मात्र गड्याला परतवलंय, जो की प्रतीक पाटील आतापर्यंत आपण पाहिलं तर 16 धावसंख्येवरती एकाकी झुंज देत होता. कारण 30 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या, त्याच्यामधल्या जवळजवळ 16 धावा एकट्या प्रतीकने केल्या होत्या. ऑप्शनच्या बाहेर निश्चितच हा चेंडू निर्धाव जाईल. सुंदर चेंडू फेकला गेलाय. परेशजी मात्र यांचं शुभागमन झालेलं आहे, तर आपण इनिंग ब्रेकमध्ये त्यांचा स्वागत सन्मानही करूया. 3 to go in this over. 3 to go in the first inning. चांगला फटका आहे. धावा देऊन जाईल की आतमध्ये संरक्षित केला जाईल? 100% षटकार जाईल. कारण मी म्हटलं होतं की फटका जसा उचलला एलिव्हेशन चांगलं प्राप्त झालं होतं. क्षेत्ररक्षकाने अगदी शेवटपर्यंत प्रयत्न जरूर केले गेले होते. बघा आपण रिप्लाय मध्ये पाहू शकता, हायलाइट्स मध्ये पाहू शकता, प्रयत्न चांगले केले गेले होते. परंतु प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं होतं. प्रयत्नांना परमेश्वर मिळाला तो फलंदाज निश्चित अक्षयला आला षटकार. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न चालू आहे. रोहितजी भेंडे जुई यांच्याकडून शुभेच्छा येतात. निश्चितच सर्वांचं स्वागत असेल. ह्यावेळेला फटका पहा, फिरून मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु एक धाव मात्र मिळेल. 1 to go. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतो 37. टार्गेट सेट केले जाईल. टार्गेट सेट करणारा हा चेंडू आहे. याच चेंडू नंतर मात्र आपण परेशजी मात्रे यांचा स्वागत सन्मान होताना पाहणार आहोत. चेतनजी ठाकूर परम मित्र यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मान होताना पाहायला मिळणार आहे. शेवटचा चेंडू अलंकारचा ऑफस्टंपच्या बाहेर चांगला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या बाजूला नाहीये, परंतु चेस चालू आहे. चेस सक्सेसफुल झालाय का? तर जरूर चेस सक्सेसफुल झालाय क्षेत्ररक्षकाचा. 1 धाव, 2 धाव, 3रा धावेचा प्रयत्न होईल का? ओव्हरथ्रो होईल की नाही? सर किती काढल्या? 3. येस. सर बाउंड्री वगैरे चेक नाही करायची ना? सेफ आहे ना? 3 धावा. येस, 3 धावा जोडल्या जातील. 5 षटकांचा वाजवी खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचतो 40 वरती. 41चा टार्गेट असणार आहे. तोपर्यंत चेतन शेठ ठाकूर यांना विनंती असेल की आपण परेशजी म्हात्रे परम मित्र आणि आमचे अतिथी परेशजी आपण यावं. आपला स्वागत सन्मान केला जाईल. अतिथी देवो भव या वक्तीप्रमाणे चेतन शेठ ठाकूर यांना विनंती असेल की आपण परेशजी म्हात्रे यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. तसेच दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण यावं. नेरे आणि कामोठे दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण कृपया करून यावं. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चाळीस धावा करून 41चं आव्हान दिलंय. 41चं आव्हान कशा पद्धतीने साकारलं जाईल तिथे आपण जाऊ. तोपर्यंत नेरे आणि कामोठे संघाचे संघनायक इथं उपस्थित असतील. नाणेफेकीचा कौल केला जाईल. नरजी मोकळ्यांना विनंती असेल की आपण यावं. नाणेफेकीचा कौल केला जाईल. कामोठेचे
परेशजी मात्रे आणि नेरेची संघनायक उपस्थित आहेत. नरेशजी मोकल 40+ मास्टर्स जबरदस्त खेळाडू, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय, आपण पाहतोय. टिल इज द कॉल, टेल इट इज. तर परेशजी नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण. आतापर्यंत आपण पाहिलं तर खूप चांगलं आयोजन आहे आणि चेतन शेठ ठाकूर यांच्या आयोजनाबद्दल, रामबाग चषकाबद्दल काय सांगाल? आम्हाला एंट्री दिली त्याबद्दल धन्यवाद त्यांचा. एंट्री ह्या वर्षी तर मिळाली, पुढच्या वर्षी 5 लाखाच्या मॅचेस आहेत, त्यावेळेला या स्पर्धेकडे लक्ष असेल का? नक्की असेल. चेतन ठाकूर आमचा मित्रच आहे. आणि निर्णय का असेल त्याच्यावर? क्षेत्ररक्षण. तर समोरच्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत थांबण्याचा. तर निर्णय तुमच्या विरोधात गेलाय. समोरचा संघही तेवढाच ताकदवर आहे आणि नेहमीच ह्या मैदानावरती धावा चेसही होतात, डिफेंडही होतात. तर कशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न असेल? चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम पण चांगली आहे, आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. कालपासून आज आपण पाहिला बऱ्याच घोषणा झाल्या या मैदानावरती. त्याच्यामधील सर्वात मोठी घोषणा ती म्हणजेच 5 लाखाची स्पर्धा होईल. फक्त 16,000मध्ये आपण 2 लाखाची स्पर्धा खेळतोय, तेही कमी टीम्समध्ये. असं कुठे पाहायला मिळतं का आयोजन? असं शक्य तर नाही, पण जे आयोजन केलं आहे ते लाजवाब आहे. कारण कमी पैशामध्ये 2 लाखाची स्पर्धा शक्यतो नसतोच. पण आयोजकांचे धन्यवाद का अशी स्पर्धा भरवल्याबद्दल. धन्यवाद. दोन्ही संघ नायकांना देऊया शुभेच्छा. आणि 41 धावांचा सक्सेसफुल चेस केला जाईल कसा येणाऱ्या पुढच्या 5 षटकांमध्ये? तुम्हाला आवाज निश्चित ऐकायला मिळणार आहे, तो म्हणजेच रॉकस्टार प्रवीणजी गायकर सरांचा. धन्यवाद. धन्यवाद राजकिरण सर. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या फेरीतील तिसरा सामना तुम्ही एन्जॉय करताय. 30 बॉल आणि 41 धावांची गरज. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सागरबाई घरात स्पर्धेचा आनंद घेत असताना आपलंही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. ॲडव्होकेट जग्गाबाई हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर पहिल्या डावामध्ये फक्त 40 धावा बनवल्यात. रामबाग चषक 2024 हा एन्जॉय तुम्ही करताय आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रवीण भोईरने पहिल्या ओव्हर्समध्ये 10 धावा, जयेशने 1 ओव्हरमध्ये 2 धावा, त्याच्यानंतर प्रवीणने पुन्हा एकदा षटकात त्याला 11 धावा दिला. संदेश भोईरचं जबरदस्त कमबॅक, फक्त 1च धाव आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा. यस अंपायर सिग्नल. मॅच स्टार्ट. जाऊया, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. इथून जो जिंकेल तो थेट संघ जाईल दुसऱ्या फेरीमध्ये. आणि याच्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जे हनुमान कामोठे विरुद्ध G11 जे हनुमान अँड मीत 11 नेरे हा तुम्हाला संघ पाहायला मिळेल. फक्त 41 धावा बनवायच्या आहेत. धावा थांबवण्याचा प्रयत्न जर करायचा असेल तर तुम्हाला दमदार गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल सुदेश. पहिल्याच बॉलवरती तडाखा. मिडानच्या वरून बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या वरून सीमा रेषा पार आलेला पहिल्याच बॉलवरती हा तडाखा तुम्ही पाहताय, तो म्हणजे षटकार. जयबी ताकदवर फलंदाज निलेश भोईर त्याच्या सोबतीला पाहू शकाल. आणि आल्या आल्या पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. 600च्या स्ट्राईक रेटने त्याने डावाची सुरुवात केली. आत्तापर्यंत जर या मैदानाचा विचार केला आणि श्री महेश्वरी मैदान नावेखाडी, काल फलंदाजाने दमदार फलंदाजी केली. फक्त एकच गोलंदाज तुम्ही पाहिलात जो अरबाज शेख, त्यांनी मात्र सर्व फलंदाजांना थांबून ठेवलं होतं. हलक्या हातानं बॉलला स्लॅश केला आहे. तुतुमेमे चाललं होतं परंतु अगदी वेगाने ही धाव कंप्लीट केली गेली. दुसरीही कदाचित झाली असती परंतु स्वतःला कंट्रोल करू शकत नाही त्या ठिकाणी जयेश भोईर. तोपर्यंत एकदा मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 7 या धावसंख्येवरती. आमच्या सम्य स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल हर्षद ठाकूर एक सिनियर स्कोरर. त्या पद्धतीनं आपण प्रीमियर लीग गावकप पाहतो तेव्हा देखील त्यांची चांगली कामगिरी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला. बीकॉम आहेत, चांगले वेल एज्युकेटेड आणि आज इथे खऱ्या अर्थानं
हे गणित जुळवत असताना अंकांचं आणि पंचा या ठिकाणी आमच्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये दमदार योगदान देत असताना, कारण स्कोरर म्हटल्यानंतर कॉमेंटरच्या पाठीचा कणा आणि ती भूमिका निभावत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल. सुदेश सालुंके आलेत पहिल्या ओव्हरमध्ये, 6 षटकार आलाय पहिल्या बॉलवरती आणि त्याच्यानंतर ही सिंगल. कमी दाबांचा पाठलाग, त्याच्यामुळे खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. जयेश भोईरचा फटका फसलाय. हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता या बॉलला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी घनश्याम स्वतः कर्णधार आणि ज्यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला. फलंदाज होईल बाद, पहिला धक्का, पहिला गडी बाद. टीम श्रीदत्त 11 भातान. CM भोईर साहेब, नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक, माजी सरपंच भातान, त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. मागच्या वर्षी भन्नाट फॉर्ममध्ये तुम्ही या संघाला पाहिलात, मग पिसाराची स्पर्धा असू द्या, अन्य कुठलीही स्पर्धा असू द्या, या संघानं मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी केली आहे. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला मोठी मॅच पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपण वहाल संघाचा विचार केला तर रोशनभाई आमचे ते देखील स्पर्धेसाठी दमदार योगदान देत असतात संघासाठी, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. नवीन फलंदाज मैदानावरती सागर भोईर, अजून एक तडाखेबंद फलंदाज, ज्याचा बॅटचा फ्लो तुम्ही जसा बारक्या शेलके फलंदाजी करत असो तसा बॅटचा फ्लो तुम्ही सातत्याने पाहताय. आणि जेव्हा जेव्हा चाळीसगाव प्रीमियर लीग होत असते तेव्हा तेव्हा या खेळाडूंची अवश्य वर्णी केली जाते. आणि आज तुम्ही पाहू शकाल पहिला गडी जे बी बाद झाल्यानंतर आता येत आहेत सागर भोईर. 7 धाबा धावफलकावरती 41 धाब्यांचा पाठलाग करत असताना अजूनही गरज असेल ती जवळजवळ 34 धाब्यांची. लो स्कोरचा सामना, थोडंसं दडपण फलंदाजांवरती टाकावं लागेल. निर्धाव चेंडूची सांगता विकेट टेकिंग गोलंदाजी सातत्याने करावी लागेल. आणि षटकारानंतर सुदेश सालुंकेने केलेलं हे कमबॅक या ठिकाणी पाहू शकाल. लाईन लवकर ओळखण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅक टू द बॉलर खेळला हा फटका तुम्ही पाहताय. निर्धाव चेंडूची समाप्ती. याच्यानंतर कुठे जाऊ नका, तुम्हाला बिग फाईट पाहायला मिळेल. एकीकडे मीत 11 आणि जीतू 11 जय हनुमान नेरे विरुद्ध त्यांचे प्रतिस्पर्धी जय हनुमान कामोटे, आणि की म्हणजे बारक्या विरुद्ध बाली, अशी ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. खोलवर टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गोलंदाज येत आहेत, बॉल खाली अडवतील, 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 8 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली झाली होती, षटकार आला होता निलेशच्या बॅटमधून, त्याच्यानंतर जयेशला शून्यावरती बाद व्हावं लागलं आणि सागर भोईर आल्या एक निर्धाव चेंडू खेळलाय परंतु त्याच्यानंतर ही सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 8 पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. 5 ओव्हरची मॅच, कदाचित इथे 55 ते 60 जर धावा झाल्या असत्या आय थिंक एक चांगलं टार्गेट, परंतु 41 धावा देखील त्यांच्यासाठी भरपूर आहेत. त्यासाठी त्यांना गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागेल. स्लोबर 1 चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि पहिलं षटक कंप्लीट होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती. 1 गडी बाद असताना 8 धावा, 24 बॉल आणि विजयासाठी गरज असेल तुम्ही चांगलं क्रिकेट नक्कीच खेळू शकाल. घनश्याम आलेत नवीन गोलंदाज, नन्ना मुन्ना जादूगर म्हणून ज्यांची ओळख आपण सातत्याने पाहतो. आज कॅप्टनची भूमिका त्यांनी साकारली. फलंदाजी करत असताना भरपूर काही अपेक्षा होत्या, मात्र जवळजवळ घनश्यामने 6 चेंडू निर्धाव खेळले, एकही धाव आली नाहीये. तो बाद झाला. आता त्याला गोलंदाजीमध्ये कमबॅक करावं लागेल. कधी कधी तुमचा दिवस नसतो, कधी कधी तुमची फलंदाजी चालत नाहीये, परंतु तुम्हाला गोलंदाजीमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करावी लागते. कारण काल आपण पाहिलात ज्या बंटी ठाकूरने प्रत्येक मैदानावरती दमदार परफॉर्मन्स दिला, परंतु त्याच बंटी ठाकूरला काल प्रत्येक मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये 20च्या वरतीच धावा कुठल्या गेल्या. आणि फलंदाजी करत असताना बंटीने मात्र फक्त 11 धावा आय थिंक काहीतरी बनवल्या होत्या. त्याच्यानंतर त्याला जेवढी अपेक्षा होती RCC पेठ संघाला, ती अपेक्षा मात्र त्याच्याकडून मिळाली नाहीये. सागर स्ट्राईक एंडला फलंदाज, गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतील घनश्याम, ज्यांच्यावरती अपेक्षा असतील एक मॅजिक स्पेल त्यांना फेकावा लागेल तरच या मॅचमध्ये कमबॅक करू शकेल न्यू यंगस्टर 11 वहाल गेट संघ. क्रिशा 11 न्यू यंगस्टर वहाल क्रिकेट संघ मैदानावरती आपल्या गोलंदाजीची आता मेहनत या ठिकाणी पाहतोय. पहिलाच बॉल स्वीप करायचा प्रयत्न केला होता परंतु पॅटर्न बॉलचा संपर्क नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग पहिल्याच बॉलवरती अप्रोसिव्ह या ठिकाणी दाखवत असताना. और नक्कीच जेव्हा जेव्हा तुम्ही चांगली गोलंदाजी करताना तेव्हा फलंदाजाला तुम्ही बांधून ठेवता आणि इथे कदाचित पहिल्याच बॉलवरती आपल्या फिरकीच्या या जादूनं थोडंसं थांबवलं बॅट्समन सागर याला. घनश्याम पुन्हा एकदा तयार. लाईन चांगली आहे परंतु ऑफ स्टंपच्या कदाचित थोडीशी बाहेर होती, त्याच्यामुळे पंचांनी वाईट घोषित केलाय. कधी कधी ऑफ स्टंप यॉर्कर जेव्हा तुम्ही फेकता तेव्हा तुम्ही वाचले जातात त्या बॉलवरती, परंतु कदाचित हा भरपूर बाहेर होता त्याच्यामुळे पंचांनी अबांतर घोषित केलाय. प्रवीण भोईर सारखा अजूनही तडाखेबंद फलंदाज
पहिला असा खेळाडू की ज्याने ओवल्याच्या नाईट स्पर्धेमध्ये राकेश शेठ गायकवाड यांची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये पल्सर बाईक जी आली होती ती बाईक जिंकण्याचा कारनामा त्या खेळाडूने केला. अनेक बाईक त्याच्या नावावरती, परंतु इथे एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. मिड ऑफच्या वरून बॉलला ढकलून दिलाय, तिथे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, डीपमध्ये उचलतील, बॉलला अडवतील, तोपर्यंत धाव मिळेल धाव फलकावरती. सिंगल एक धाव, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत 10 लागत असताना 22 बॉल आणि 31 धावेंची गरज. हळूहळू याच पद्धतीनं जर गोलंदाजी करत राहिलात, कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये तुमच्या गोलंदाजांना 5 ते 8 जरी धावा राहिल्या तरी तुम्ही या मॅचमध्ये पलटवार करू शकता. पण तेवढी वेल श्रीदत्त 11 भातांसंघ येऊन देईल का? कारण या छोट्या छोट्या गोष्टी भरपूर काही सांगून जातील दोन्ही टीमला. आखू टप्प्याचा बॉल हवेमध्ये भरपूर काल, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत झेल खाली आणि जबरदस्त झेल, फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागेल श्रीदत्त 11 भातान टीमला. थाळस करायला शिका. आणि इथे हे थाळस करत असताना आपण पाहू शकाल क्रिशा 11 न्यू यंगस्टर वाल संघाचे गोलंदाज चांगली गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी करत असताना घनश्याम पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या म्हणजेच 8, एक गडी बाद झाला. घनश्यामचे ओव्हर या ओव्हर्समध्ये आतापर्यंत आपण पाहू शकाल 2 धाबा आल्यात, एक गडी तो बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. उर्वरित 21 बॉल, 21 बॉल आणि 31 धावेंची गरज. अवघ्या कमी धाबा असतील परंतु त्या वाचवण्याचा प्रयत्न करतायत. आतापर्यंत आपण पाहू शकाल क्रिशा 11 न्यू यंगस्टर वाल क्रिकेट संघाचे हे गोलंदाज. पहिली 3 षटकं खूप महत्त्वाची असतील आणि त्या अनुषंगाने आता गोलंदाजी साध्य करत असताना थोडंसं थांबवलंय. नवीन फलंदाज रोशन भोईर बॅकफुटला जाऊन स्लॅश करायचा प्रयत्न केलाय परंतु शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. सलग दुसरा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय आणि या पद्धतीचे विकेट जर घेत गेलात तर मॅच मध्ये मात्र तुम्ही पकड मजबूत करू शकाल. धक्का क्रमांक 3 मैदानातून बाहेर. होत आहेत. नवीन फलंदाज पाहू शकाल प्रवीण कदाचित येत आहेत. बाहुबली ऑफ बातान टेनिस क्रिकेट सर्वाधिक 40 गाव प्रीमियर लीग मध्ये धाबा बनवणारा खेळाडू, कारण रोशन आय थिंक या खेळाडूने भरीव कामगिरी केली मागच्या वर्षी. चाळीसगाव प्रीमियर लीग तुम्ही पाहिलीत, त्या चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये बायकरमॅन म्हणून हा खेळाडू ठरला. परंतु जितकं कौतुक करावं घनश्यामचं तेवढंच कौतुकास्पद कामगिरी इथे करत असताना, कारण मगाशी त्याला राजकिरण कोहली सरांनी विचारलं होतं रोशनने की थोडासा टीमचा परफॉर्मन्स कसा चाललाय, कारण त्यांनी स्वतःनी बाईट दिली की माझीच गोलंदाजी बरोबर होत नाहीये त्याच्यामुळे थोडासा संघ बॅकफुटवर चाललाय. परंतु इथे तो सुधारणा करत असताना आतापर्यंत थांबून ठेवलाय तो श्रीदत्त 11 भातान टीमला. 2 गडी महत्वपूर्ण बाद, आज 2 हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळाल्या. कदाचित ही देखील हॅट्रिक पाहायला मिळेल का, परंतु समोर तितकाच ताकदीचा फलंदाज प्रवीण भोईरला तुम्ही पाहताय. 3 गडी बाद 10 धाबा 20 बॉल 31 धावेंची अजूनही गरज असेल म्हणजे कुठेतरी मॅच बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न केलाय. छोटंसं टार्गेट होतं या विकेट्सवरती, हे टार्गेट इतकं मोठं नाहीये आणि त्या टार्गेटला वाचवण्याचं काम करत असताना क्रिशा 11 न्यू यंगस्टर वाल संघाचे हे गोलंदाज. सुदेशने चांगली सुरुवात दिली, त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना घनश्याम पाटील यांना तुम्ही पाहताय ज्यांची गोलंदाजी आतापर्यंत चांगली होत असताना. एक वाईट बॉल आला, एक सिंगल आणि आता सलग 2 विकेट घेत असताना विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. कदाचित प्रवीणचा विकेट खूप महत्त्वाचा असेल बातान क्रिकेट संघाला आणि तितकाच महत्त्वाचा असेल या मॅचमध्ये क्रिशा 11 वाल संघाला. आखू टप्प्याचा बॉल आल्या उत्तर देत असताना बाहुबली ऑफ बातान टेनिस क्रिकेट आणि ठोकलाय मिड विकेटच्या वरून षटकार. आखू टप्प्याचा बॉल होता, लेंथ लवकर पिकअप केली, बॉलला ओळखलं
आणि हा षटकार ठोकलाय. 6 धावीच्या मदतीने धावा थांबल्या होत्या, परंतु इथे आता षटकार आलाय. त्याच्यानंतर ओघ होईल धावांचा. 16 धावा धाव फलकावरती. एका षटकारानं थोडं समीकरण बदललं. 19 बॉल आणि आता गरज असेल 25 धावींची. इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 षटकं कंप्लीट होत आहेत. पॉवर प्लेचे 2 षटकं कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागत आहेत 8.00च्या सरासरीनं. 3 गडी बाद 16. विजयासाठी 18 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. वेखाडी रामबाग चषक येणाऱ्या सर्व मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. शुभेच्छुक नवतरुण मित्रमंडळ नावेखाडी मधलापाडा यांचा बॅनर तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. अध्यक्ष अँडी मोकल आम्हाला दिसलेच नाहीये. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आयोजित भव्य दिव्य नाईट स्पर्धेचं हे तुम्ही जाहिरात देखील तुमच्या स्क्रीनवरती दाखवत असताना आई एकविरा इव्हेंट लाईव्ह यांच्या माध्यमातून जवळजवळ त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना 6 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतो. अपयश आलं तरी कधी खचून जाऊ नका, कारण मेहनत कधीच वाया जात नाही. 18 बॉल 25 धाव्यांची गरज. चांगला परफॉर्मन्स होता, परंतु जसा षटकार आला थोडंसं प्रेशर झालं गोलंदाजावरती. परंतु पाहूया पुन्हा एकदा सुदेशवरती जबाबदाऱ्या दिल्यात. धीरज सारखा देखील गुणवान खेळाडू त्यांच्या टीममध्ये तुम्ही पाहताय, परंतु त्याच्यावरती देखील एका ओव्हरची जबाबदारी टाकली जाईल, कारण तो देखील सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला तर. कारण मागच्या वर्षी आम्ही उल्वेनोड प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट मध्ये पाहिलीत. जवळजवळ नाईटच फॉर्मॅट होता शेलगरच्या मैदानावरती. तिथे धीरजने चांगली कामगिरी केली होती आणि तो गोलंदाज आज आपल्या टीममध्ये देखील तितकी चांगली गोलंदाजी नेहमी करत असतो. सागर भोईर आत्तापर्यंत शांत राहिलाय. 4 बॉलमध्ये फक्त त्याने 2 धावा बनवल्यात आणि प्रवीण भोईर खेळत आहेत 2 बॉल 6 या धावसंख्येवरती. 18 बॉलमध्ये 25 धाब्यांची गरज. नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सुदेशने इम्प्रेसिव्ह केलं आपल्या गोलंदाजी मार्कवरती, कारण पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये त्याने थांबवून ठेवलं आणि जशी पॉवर प्लेची ओव्हर संपली पुन्हा एकदा कॅप्टनने त्याला प्राचारण करत असताना 3ऱ्या ओव्हरची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. थोडासा हाईट फॅक्टर देखील या बॉलवरती पाहायला मिळाला. कदाचित थोडासा खाली राहिला असता तर मात्र पंचांकडे ती अपील देखील केली गेली असती. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 17 बॉल 25 धाब्यांची गरज. याच चेंडूची नितांत गरज असेल, परंतु असे जर चेंडू फेकलेत तुम्ही तर इथे मात्र मोठे फटके येतील. बॉल साइड डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार आलेला हा चौकार. ठाकूर साहेबांचं हे सुमधुर संगीत, सलग 4 वेळा आमदार त्यांना आपण पाहताय, असे दमदार नेतृत्व प्रशांत दादा ठाकूर साहेबांचं हे संगीत आपण ऐकलात. 16 बॉल 21 धाब्यांची गरज असेल. या चौकारानं पुन्हा एकदा गणित बिघडले थोडंसं वाल क्रिकेट संघाचा. मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला होता. लगेचच प्रत्युत्तर देत असताना तुम्ही पाहू शकाल सुदेश सालुंके या खेळाडूला कष्ट केल्याशिवाय कोणतंही तुमचं स्वप्न पूर्ण होत नाही आणि इथे कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा सर्व काही सोकून द्यावं लागेल तुम्हाला या मॅचमध्ये. 15 बॉल 21 धाब्यांची गरज. पायाचा भेद घेणारा चेंडू पाहिलात, लेग स्टंप सोडलाय, पंचांनी अवांतर घोषित केलाय आणि जवळजवळ आपण विचार केला तर वाईटचे चेंडू असतील, एक्स्ट्रा चेंडू त्यातून तुम्हाला वाचावं लागेल, कारण पहिला एक्स्ट्रा बॉल इथे रिलीज करत असताना गोलंदाज सुदेश सालुंके याच्या अगोदर घनश्यामने 1 वाईट बॉल फेकला होता. 2 वाईट आतापर्यंत आलेत गोलंदाजांच्या माध्यमातून. स्लोबर 1 चेंडू हा तुम्ही पाहिलात. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी धीरज, झेल टिपला गेलाय, फलंदाज होईल बाद. सागर बॅक टू द पॅव्हिलियन. फलकावरती या विकेटने पलटवार करत असताना 4 गडी आतापर्यंत गमावलेत. आणि की जशी स्थिती होती पहिल्या सत्रामध्ये क्रिशा 11 न्यू यंगस्टर वहाल संघाची,
तशीच आता स्थिती कदाचित बनवली गेली आहे, कारण कधी कुठला सामना कुठे चुकू शकतं हे देखील आता तुम्हाला चित्र पाहायला मिळेल. अवघ्या 41 धावा बनवायच्या होत्या परंतु थांबून ठेवलाय. 14 बॉल आणि 20 धावांची गरज. इतका सोपा नाही हा सामना. तुम्ही पाहू शकाल श्री दत्त 11 भातान या टीमला स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वास हेच यशाचं मुख्य शस्त्र असतं आणि त्या आत्मविश्वासानं आता इथे भरीव कामगिरी करत असताना तुम्ही पाहू शकाल क्रिशा 11 न्यू यंगस्टर वाल क्रिकेट संघ थोडासा हलक्यामध्ये हा सामना घेतला की काय. लाईटली जेवढा तुम्ही घ्याल तेवढं तुम्हाला महागडे ठरू शकतं, कारण सुदेश हे षटक आत्तापर्यंत जर पाहिलं तर आपण की चांगलं होत असताना, कारण त्याने कामगिरी केली, त्याने 2 महत्त्वाचे गडी बाद केलेत आणि त्याच्याच जोरावरती आत्तापर्यंत हा सामना 14 बॉल 20च्या या समीकरणापर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल. रिक्वायर्ड रन रेट 8.57 ची सरासरी इथे राखावी लागेल प्रत्येक ओव्हर्समध्ये. 14 बॉल आणि 20 धावांची गरज. आई एकविरा इव्हेंट लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते आणि अप्रतिम लाईव्ह क्लॅरिटी विथ क्वालिटी त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळाली. सुदेश कौतुक करावं तेवढंच कमी, परंतु पाहूया न्यू बॅटर मैदानावरती आता येईल विशाल गाताडे. फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहू शकाल. ऑन साईडला 3 खेळाडू आहेत, भरपूर दूरवरती लॉंग ऑन लाईक परफेक्ट तुम्ही पाहू शकाल. मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये ऑन साईडला क्षेत्ररक्षक पाहू शकाल. स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ हे फिल्डिंगची विरचना तुम्ही ऑफ साईडला देखील पाहू शकाल. निर्णायक चेंडू असतील, हे काही जे चेंडू शेवटचे असतील ते भरपूर काही निर्णायक असतील. 14 बॉल आणि 20 धावांची गरज. प्रवीण आहे अजून मैदानावरती, त्यामुळे भरपूर आशा असतील. व्हेरी गुड बॉलिंग. यष्टीरक्षक थोडासा चुका करतोय, याच्या अगोदर देखील त्याने सोडले होते निशांत पाटील, परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती होते. या ठिकाणी पाहू शकाल 13 बॉल आणि आता 20 धावांची गरज. फक्त 41 धावा बनवायच्या होत्या आणि त्या धावा बनवण्यासाठी नक्की दम आणला आतापर्यंत श्री दत्त 11 भातान क्रिकेट संघाच्या. समोर किती अडथळे असले तरी तुमचं ध्येय सोडू नका. ते ध्येय सोडलं नाहीये या मॅचमध्ये आणि त्याच मेहनतीने, कारण जिंकायचा ध्यास आणि क्रिकेटचा अभ्यास, मेहनतीची पराकाष्ठा या मॅचमध्ये. व्हेरी गुड बॉलिंग. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली या मॅचमध्ये. आतापर्यंत सुदेश सालुंके आणि घनश्यामने जिवंत ठेवलाय क्रिशा 11 न्यू यंगस्टर वाल संघाला, कारण शेवटचे आता 12 बॉल शिल्लक असतील आणि 20 धावांची गरज. मा जिजाऊच्या पोटी जन्म घेऊन आज हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचा तो राजा पुत्र, महाराष्ट्राच्या मातीचा, जिजाऊच्या आशीर्वादाने केली ज्याने स्वराज्याची स्थापना, असे ते वीर छत्रपती शिवाजी. जाणता राजा माझा हे संगीत आपण ऐकलं छत्रपती शिवरायांचं. 12 बॉल 20 धावांची गरज. पलटवार तुम्ही पाहता या मॅचमध्ये. क्रिशा 11 न्यू यंगस्टर बाल संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून 3 षटकं अगदी ॲक्युरेट पाहायला मिळाली, परंतु 4थ्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजाला प्राचारण केलं जाईल. मगाशीच उल्लेख केला होता, उल्वेनोड प्रीमियर लीगमध्ये भरीव कामगिरी करणारा धीरज आलाय गोलंदाजी मार्कवरती. ज्या 2 गोलंदाजांनी आता गोलंदाजी केली, जर तशीच गोलंदाजी जर झाली तर श्री दत्त 11 भातान क्रिकेट संघाला अडचणींचा सामना करावा लागेल. परंतु जोपर्यंत मैदानावरती बाहुबली प्रवीण भोईर आहे तोपर्यंत भरपूर काही आशा असतील. करंट रन रेट प्रति ओव्हर तुम्ही पाहू शकाल 7.00 ची सरासरी. सात्विक 21 धावा 18 बॉलमध्ये आतापर्यंत बनवले गेले. 4 गडी गमावलेत महत्वाचे. टॉप ऑर्डरची तेही फलंदाज. 12 बॉल 20 धावांची गरज. उंच बांध्याचा हा गोलंदाज शोल्डरचा किती उपयोग करेल, टप्प्यावर त्याचं नियंत्रण हे देखील महत्त्वाचं असेल. परंतु प्रवीणसारखा ताकड फलंदाज जोपर्यंत स्ट्राईक एंडला त्याच्यावर देखील दडपण असेल. लॉंग रनअप त्याचा तुम्ही पाहू शकाल. अगदी 38 सर्कलच्या जवळून त्याचा हा रनवे रिदम तुम्ही पाहू शकाल. स्टार्टअप त्याचा पाहू शकाल आणि वेगवान गोलंदाजी हाताळण्याची त्याच्यामध्ये क्षमता. पहिलाच बॉल प्रवीण भोईर यांच्यासाठी. 12 बॉल 20 धावांची गरज. पहिल्याच बॉलवरती प्रत्युत्तर देत असताना प्रवीणने ठोकलाय षटकार. परिस्थिती कशी असू द्या, त्या परिस्थितीत 2 हात करण्यासाठी हा पट्ट्या मैदानावरती उतरलाय आणि त्याने ठोकलाय षटकार. धावांची गरज. या षटकारानं पुन्हा एकदा या मॅचला कलाटणी दिली. आता हा पारडा तुम्ही पाहू शकाल जड या मॅच मध्ये श्री दत्त 11 भातान क्रिकेट संघाचा. भरपूर काही कौतुकांचा वर्षाव झाला होता, परंतु झाजेशी गोलंदाजी करावी लागेल, कारण इथे समोर तुमच्या तितक्याच ताकदीचा फलंदाज
कारण प्रवीण सारख्या फलंदाजाला जर तुम्ही रोखलं तर तुमचा आत्मविश्वास उंचावेल आणि इतकं सोपं देखील नाहीये त्याच्यासमोर गोलंदाजी करणं, परंतु प्रयत्न निरंतर करावे लागतील. यावेळी चांगला बॉल, परंतु लॉंग ऑफला बॉल जाईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. गुड कमबॅक बॉलर धीरज यांच्या माध्यमातून एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. तो या ठिकाणी 28 या धावसंख्येवरती 10 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. जीवन में कभी मौका मिले तो निश्चित तौर पर किसी का सारथी बनना, स्वार्थी कभी मत बनना. आणि कदाचित ते सारथी झालाय प्रवीण आपल्या संघासाठी आणि तीच कामगिरी करत असताना त्याने आतापर्यंत स्वतःला थांबून ठेवलाय, कारण त्यालाही माहिती 4 गडी बाद झाले. त्याची विकेट भरपूर महत्त्वाची असेल या मॅचमध्ये, परंतु प्रयत्न करतायत गोलंदाज. प्रवीणचा विकेट त्यांना जर मिळाला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये चांगली मजा येईल, परंतु ते देखील एवढं सोपं नाहीये. 10 बॉल 13 धाव्यांची गरज. चांगला फटका पुन्हा एकदा लॉंग ऑफला खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी घनश्याम बॉलला उचलतील. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 29 या धावसंख्येवरती. 9 बॉल 12 धाव्यांची गरज. 3 चेंडू निर्णायक फेकावे लागतील. प्रवीण खेळतायत वैयक्तिक आतापर्यंत 4 बॉल 13 या धावसंख्येवरती. सागर शेट यांचं या ठिकाणी शुभागमन. आमचे देऊ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. भरपूर काही जबाबदाऱ्या सागर शेठ सोबत त्यांनी जपल्या आणि आज पाहू शकाल यशस्वी आयोजन या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ऑन साईडला फटका केलात. मिड विकेटला डीपला क्षेत्ररक्षक येतात. बॉलला अडवतील. फक्त आणि फक्त एकच धाव. थ्रो थोडासा खराब. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अंगलट येऊ शकतं आणि इथे माघारी परतावं लागेल फलंदाजाला. फलंदाज होईल बाद. 5वा धक्का श्रीदत्त 11 बातान टीमला. गरज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्राईक त्याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु कदाचित अगोदर जर धाव कॉल स्वीकारला असता या ठिकाणी फलंदाज जो आता मला वाटते बाद झाला विशाल, तर नक्कीच धाव कंप्लीट झाली असती, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज बाद झाला. शेवटचे 8 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. कधीही थांबू नका. ध्येय साध्य होईपर्यंत मैदानावरती शेवटच्या क्षणापर्यंत लढा आणि दोन्ही संघ संघर्ष करतायत आणि या संघर्षमय सामन्यामध्ये कुठला संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय करेल पुढच्या राऊंडमध्ये. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल मीत अँड जितू 11 जय हनुमान नेरे क्रिकेट संघ. टक लावून अगदी आमचे प्रेक्षक आणि या स्टेजवरती आमचे नावेकाडी क्रिकेट संघाचे हे सर्व खेळाडू या सामन्याचा मनमुराद आनंद घेत असताना बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फटका प्रॉपर बॅटच्या रडारमध्ये आलाय. स्वेट्स आउट ऑफ द बॅट आणि बॉलला फेकून दिलाय. बाहुबलीच्या बॅटमधून आलाय हा षटकार. सात बॉल 5 धाव्यांची गरज. जबरदस्त या ठिकाणी स्ट्रॉंगेस्ट अँड लॉंगेस्ट षटकार तुम्ही पाहायला मिळाला प्रवीणच्या बॅटमधून. वैयक्तिक प्रवीण 6 बॉल 20 धाव्यांची ही खेळी साकारत असताना विचार करा प्रवीणला जर आउट करण्यामध्ये हा वाल संघ क्रिशा 11 न्यू यंगस्टर वाल संघ जर यशस्वी झाला असता बाद करण्यामध्ये तर कदाचित चित्र थोडंसं वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु प्रवीण शेवटपर्यंत टिकून राहिला आणि ही दमदार विस्फोटक फलंदाजी. अवघ्या 5 धाव्यांची गरज. धीरज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्लोबर 1 हा बॉल तुम्ही पाहिलात. एक धाव या ठिकाणी मिळेल. तरी ते आपण पाहू शकाल षटक कंप्लीट होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती. त्या 37 6 बॉल आणि 4 धाव्यांची गरज.
करू शकतो आणि मी करणार असा दमदार नेतृत्व म्हणजे विजेंद्रभाई पाटील सरपंच. 6 बॉल आणि 4 धावांची गरज. कधी एखादा षटकार जरी वाचला असताना संदेश, आय थिंक शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा राहिल्या असत्या, परंतु सामना सोडला नाहीये. 41 धावा बनवायच्या होत्या आणि टक्कर शेवटपर्यंत दिली आहे ती या मैदानावरती, ती म्हणजेच क्रिशा 11 न्यू यंगस्टर वाल संघानं. प्रतीक आलेत गोलंदाजी मार्कवरती. 6 मध्ये 4 धावा त्यांना वाचवायच्या आहेत. सोपं नाहीये त्यांच्यासाठी, परंतु प्रयत्न तर शेवटपर्यंत करावे लागतील, कारण तुम्हाला लढावं लागेल त्या मैदानावरती. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना 2 शिलेदार तुम्ही पाहू शकाल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट मिड विकेट 30 यार्ड सर्कलमध्ये, जिथे धावा सिंगल वाचवण्यासाठी त्यांना इथे थांबवलं गेलंय. बॅकफूट पॉईंट, एक फर्स्ट स्लिपला खेळाडू तुम्ही पाहताय. ही 30 यार्ड सर्कलच्या आतली ही व्ह्यू रचना तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता हवेमध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद. प्रवीणला नॉन स्ट्राईकला थांबवलं जाईल का? कारण आत्ताच आम्ही मॅच पाहिली मोरावेच्या मैदानावरती, जिथे नावा संघाला अवघ्या शेवटच्या 6 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज होती, परंतु प्रवीण इथे बाद झालाय आणि तिथे देखील मला वाटतं नॉन स्ट्राईक एंडला आय थिंक वैष्णव थांबला आणि त्याच्यामुळे तो सामना गमावा लागला. परंतु प्रवीणचा विकेट या मॅचमध्ये पुन्हा एकदा नवी संजीवनी देऊ शकेल, ती क्रिशा 11 न्यू यंगस्टर वाल क्रिकेट संघाला. कलाटणी दिली या मॅचला. 5 बॉल 4 धाव्यांची गरज. ज्या प्रवीणने 3 षटकार ठोकले होते, त्याच प्रवीणला बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. आखूड टप्प्याचा बॉल होता, डीप पॉइंट वरून खेळण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि बॉल लॉंग ऑफला ट्रॅव्हल होत असताना हा झेल टिपला गेला. 6वा गडी बाद झालाय. उर्वरित 4 फलंदाज अजून असतील त्यांच्याकडे. न्यू बॅटर तुम्ही मैदानावरती आता पाहताय, तो श्रीदत्त 11 भातान क्रिकेट संघाकडून अलंकार भोईर AB, गुड क्रिकेटर. परंतु या ठिकाणी प्रतीकने आल्या पहिल्याच बॉलवरती गडी बाद केलाय. संदेश काहीशी चर्चा करत असताना त्यांच्या समेत यंगस्टर क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आपण नेहमीच पाहतो, परंतु पाहूया फेस करतील प्रतीक समोर कशा पद्धतीनं, कारण मॅचच्या क्रुशियल मोमेंटवरती तुम्हाला पाहायला मिळेल 41 धावा बनवायच्या होत्या, परंतु शेवटच्या ओव्हर्समध्ये हा मॅच तुम्ही पाहताय. चित्तथरारक सामना. जिंकलात तर तुमचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम टिकून राहील. पराभूत जर झालात तर मात्र पुढच्या वर्षी जी 5 लाखाची ही स्पर्धा रामबाग चषक तुम्हाला पाहायला मिळेल, तुम्हाला 1 वर्ष वाट पाहावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फटका फसलाय. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येत आहे झेल खाली आणि पलटवार सुदेश सालुंगे. जबरदस्त कमबॅक. काय मॅच तुम्हाला ठसन पाहायला मिळते. फक्त 41 धावा बनवायच्या होत्या आणि आता 4 बॉल 4 धाव्यांची गरज. 7 गडी बाद झाले. फक्त 3 गडी आता शिल्लक असतील. बाकी आहे अजूनही मैदानावर चित्र अभि बाकी असेल. संघर्षमय सामन्यामध्ये तुम्हाला असंच या ठिकाणी लढावं लागतं. औरंगजेब रडला होता, दरबारात आवाज चढून त्याला छत्रपती शिवाजी राजा नडला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, त्याच्यासमोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे नडला होता. जालून देखील ताससर अजमल कसाब रडला होता, त्याची मान आता धरून त्याला तुकाराम ओमले नडला होता. सांगा उडून जगाला नडणारा फक्त हिंदू होता. फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक जळणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. कारण 19 फेब्रुवारी काय, प्रत्येक सेकंदाला माझा राजा छत्रपती शिवाजी राजा येणार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जबरदस्त फाईट. 4 बॉल आणि 4 धाव्यांची गरज. 3 लाईफलाईन आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळतील आणि या संघर्षमय सामन्यामध्ये जबरदस्त फाईट. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होते. निर्धाव चेंडूची सांगता. जसे जसे निर्धाव बॉल येत आहेत या मॅच मध्ये टाळ्यांचा कडकडाट 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 शेवटपर्यंत आता पाहायला मिळेल. 3 बॉल 4 धाव्यांची गरज. हलकासा लेग कटर बॉल तुम्ही पाहिलात, जिथे निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. 3 बॉल 4 धाव्यांची गरज. फलंदाज मैदानावरती तुम्ही पाहताय तो म्हणजेच ऋतिक भोईर, ज्याच्यावरती जबाबदाऱ्या दाखवल्या गेल्या आहेत. 3 बॉल 4. मोठा फटका येईल का की थांबवलं जाईल. प्रेक्षकांना जसा सामना हवा होता या रात्रीमध्ये तसा सामना, परंतु इथे लाईन खराब. ऑफ स्टंपच्या बाहेरून जरा चेंडू पंचांनी अवांतर घोषित केलाय.
एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होईल. ज्या वाईटच्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. 3 बॉल 3 धाब्यांची गरज. प्रत्येक दिवस प्रत्येक बॉल गोलंदाजाचा नसतो. कदाचित कधी कधी लाईन देखील खराब होती आणि ही लाईन देखील खराब होती जिथे वाईट बॉल मिळाला आहे. 3 बॉल 3 धाब्यांची गरज. अम्ब्रेला फिल्डिंग तर नाहीये या ठिकाणी. चला पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला कदाचित एक खेळाडू घेतला गेलाय जिथे सिंगल तो वाचवू शकतं. या अनुषंगाने ही फिल्डिंगची व्यूहरचना तुम्ही 30 सर्कलची पाहू शकाल. 3 बॉल 3 धाब्यांची गरज. निर्धाव चेंडूची सामना. निर्धाव चेंडू या ठिकाणी सांगता होत असताना अगदी गुलाबी थंडी. मॅडीने काल गाणं वाजवलं होतं की या थंडीमध्ये तुमची कोलंबी होत असते. आता ही थंडीमध्ये आता पाहू शकाल गरमी मैदानावरती आले. आणि जर सामना आवडला असेल मॅच कोणीही जिंकू द्या परंतु या दोन्ही संघासाठी टाळ्या एकदा झाल्याच पाहिजेत. 2 बॉल 3 धाब्यांची गरज. जबरदस्त वोल्टेज ड्रामा कहाणी में अभी भी ट्विस्ट है. 2 बॉल 3 धाब्यांची गरज. प्रतीकचं कौतुक करावं लागेल. फलंदाजाला जर आपली वाहवा मिळवायची असेल तर त्याला देखील या गोलंदाजाला परखावं लागेल. फक्त 6 बॉलमध्ये 4 धाब्यांची गरज. या मैदानावरती इतिहास रघु परदेशी सरांनी वाचवले होत्या. सुनील चावरीच्या अगेन्स्ट 4 बॉलमध्ये 1 धाव. परंतु इथे 6 बॉलमध्ये 4 धावा वाचवतील येतील की नाही परंतु अजूनही हिम्मत दाखवावी लागेल. तिसरी दत्त 11 भातन संघाच्या फलंदाजाला प्रवीण बाद झाला. त्याच्यानंतर तुमच्यामध्ये धमक पाहिजे परंतु गोलंदाजांसमोर ती धमक दाखवेल काय फलंदाज. फुल टॉस बॉल हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहे दूरवरून. झेल ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव येईल का. काय करतायत मैदानावरती. 3 धावा पाहिजे होत्या. तुम्ही फिल्डिंगला विचार करा आणि इथे 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 1 चुकीमुळे हा सामना गमवावा लागला. तो क्रिशा 11 न्यू यंगस्टर वाल संघाला. परंतु लढले. दोन्ही टीमसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.